नमस्कार, तुमचं पद्मजा गुरु ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर आज मी आलो आहे कॅपमध्ये आमच्यासाठी संध्याकाळ इव्हनिंगसाठी ना एक खूप सुंदर ठिकाण बनवलेलं आहे। हे ठिकाण, ह्याचं नाव आहे जलवाटिका। खूप सुंदर आमचा संध्याकाळचा इथं ना टाइम खूप छान जातो आणि डेली संडे असतो ना, संडेचा आम्ही इथं खास करून मुलांना घेऊन येतो। मुलांचा संडे पण खूप छान जातो। इथं खूप फिरण्यासारखं आहे। आता मी तुम्हाला एक एक स्पॉट दाखवणार आहे, तुम्ही पूर्ण बघू शकता। मी दाखवतो तुम्हाला, आता पूर्ण वॉच करा तुम्ही व्हिडिओ माझा। हे सुंदर ठिकाणचं नाव आहे जलवाटिका। आणखीन हा झुला वगैरे ना खूप जुना आहे, इथे नवीन बनवलेला आहे। त्याचं पण मी तुम्हाला इथे शूटिंग दाखवणार आहे, व्हिडिओ मध्ये ऍड करते। बघा संध्याकाळी कोण आलंय फिरायला, बघा कशी वॉक करतायत। ही आहे माझी फ्रेंड नवलेताई। ह्यांचा पण न्यू चॅनल खोलणार आहे मी यूट्यूबचा, तर ह्यांना पण सबस्क्राईब करा। आणखीन आज आम्ही आलो आहे जलवाटिकेला। तर आज आमचा स्पेशल प्लॅन आहे जलवाटिकामध्ये बोटिंगचा। तर तुम्ही बोटिंग बघू शकता जेव्हा सूर्यास्त होतो ना, आणखीन इतकी छान बोटिंग होते ना, खूप मस्त तुम्ही बघू शकता। आणखीन मी आता त्याला अटॅच करेन, तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि प्लीज मला सबस्क्राईब करा। आणखीन ताईचा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ताईंच्या चॅनलचं नाव टाकणार आहे, तर ताईंना पण प्लीज 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 सबस्क्राईब करा। एक दुसऱ्याला मदत करून आपण हे करू शकतो, काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो। तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आमच्या दोघीं। जर हा माझा आणखीन मला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केले त्यांच्याकडे हा व्हिडिओ जात असेल, तर प्लीज तुम्ही पण आम्हा दोघींना सबस्क्राईब करा। मी नेक्स्ट लॉंग व्लॉगमध्ये ताईंच्या चॅनलचं नाव मी तुम्हाला मेन्शन करेन। चला आता करूया आपण बोटिंग सवारी। तेच चल तू पण। ते 4 वाला आमच्यासाठी सांगा दे ना। मम्मी माझ्यासाठी छोटा आहे, मग ते घाल तू। चला तर मी जॉकेट वगैरे घालून रेडी आहे, माझी बोट पण तयार आहे। माझ्यासोबत बोटिंगचा अनुभव घ्या तुम्ही पण। ठीक है, मैं बैठ जाती हूँ फिर। कोई ना कोई बैठना चाहिए था ना, चलिए कहीं जाके ये बैठ सकते हैं तो उनको बिठा दो इसमें। सरळ कर आता। हां म्हणजे पुढे जाईल सर, नाही तर इकडेच रिटर्न येईल। आता इकडे करा। नाही मग तिकडे जाताय। नाही इकडे जाते। इकडं बघा कुठे चाललं। मागं घ्या। आता बोटीमध्ये हौशेनं बसले खरी, आता इतके पाय दुखायला लागलेत। बघा असा सूर्यास्त होत आहे आता, आणि आम्ही खूप छान परी इकडे बघू परी, मी वगैरे बोटिंग करत। सूर्यास्त होत आहे आता, इतकं सुंदर व्ह्यू तुम्हाला भेटत आहे बघायला। इथला का आता ताईला नवऱ्यासोबत बसायचं आहे। बघता का तरी मारले असते ना का मी इतकी मेहनत घेते, इतकं हँडल मारायला लागले ताईला वाटते मी फँडलच मारीना। बघा किती छान सूर्यास्त, संध्याकाळचा बोटिंग बघू शकता, किती छान एक्सपिरियन्स आहे आपला। हे बघा, चला फायनली बोट आणून लावली मी किनाऱ्याला। विश्वास होत नाहीये कारण खूप घाबरत होतो। बोट म्हणजे ना पाय दुखायला सुरू झालेले ते हे फॅन्डल मारून। आणखीन हे ना किती छान वाटतंय, बघा कसा नजारा आहे। इथं पाणी वगैरे सर्व होतं, खरं बोटिंगचं काही सिस्टीम ठेवले नव्हते ह्यांनी। आता बोटिंग सवारी वगैरे हे नवीन स्टार्ट केले, 2 आठवडे झाले आता। आणि हे खूपच सुंदर आयडिया कल्पना ज्याने कोणी हे आणलंय ना, खूप सुंदर आहे। इतकं मस्त त्यांनी विचार करून ह्या पाण्यामध्ये बोट वगैरे उतरून एवढं छान सुंदर नजारा आमच्यासाठी बनवलेला आहे। हे आहे कोणार्क जलवाटिका। आणखीन मी 10 वर्ष झाले मी म्हणते की सोबत आहे ह्यांच्या। खरं मी असं आर्मी कॅम्प कुठंच पाहिलं नाही जे इथं आहे। खूप सुंदर देखावा ठेवलेला आहे। संध्याकाळ आमची खूप मस्त जाते मुलांसोबत। बोटचं तिकीट पण काही जास्त नाहीये, ओन्ली 20 या 50 रुपीज आहे। आणखीन आता बघा सूर्यास्त किती छान मस्त होत आहे। इथं जास्त तिकीट नसतं, हे पूर्ण आमच्यासाठीच बनवलेलं आहे आणि हे पूर्ण कॅम्पमध्येच आहे। आर्मी
ह्याच्यामध्ये पूर्ण एरियामध्ये. तर हे बाहेर सिव्हिलवाल्यांना काही अलाउड नाही आहे, फक्त आमच्यासाठी इथं आहे. इथं आता मी तुम्हाला नेक्स्ट ह्याला दाखवते. इथं तुम्हाला मद्रासी जेवण वगैरे, मद्रासी हे डोसा, इडली, आणखीन उत्तपम हे सगळं भेटतं इथं. सर्व अवेलेबल आहे. पाणीपुरी अवेलेबल आहे, चाट अवेलेबल आहे, स्नॅक्स सर्व काही भेटतं इथं. खूप सुंदर ठिकाण आहे हे. इथं ना आल्यावरती इथून जावंसंच वाटत नाही. आता तुम्हाला एक म्युझियमचं मी पार्ट दाखवते. तिथं बघू शकता तुम्ही. चला मी तुम्हाला दर्शवते, चला माझ्यासोबत. हे म्युझियमचे पार्ट ना खूपच मस्त ठेवलेले आहेत. हे खूप छान देखावा वाटतो मला इथं आपल्याला शूटिंग वगैरे करायची आहे, पण आपण करू शकतो. हाय क्यूटी, हाय क्यूटी. बरे हाय कर बघू. नमस्ते मन. चला तर आम्ही चाट कॉर्नरला आलोय. आम्ही पाणीपुरी आणखीन वडापाव घेतला, मोमोज घेतले. आता आम्ही इथं बसून खात आहे सर्वजण. तर असा काही होता आमचा संडे. तुमचा संडे कसा असतो कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन सब्जेक्टवरती नवीन ब्लॉग घेऊन मी नेक्स्ट टाइमला हजर राहीन. तर मला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.